माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. जर तुम्ही श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. मागील भागावरून पुढील भाग सुरू. महाराज दशरथ कैकेयी महालात परतले. कैकेयी पूर्ण तयार झाली. ती महाराजांना म्हणते, माझ्या पहिल्या वरानुसार उद्याचा राज्याभिषेक रामाचा न होता माझ्या भरताचा झाला पाहिजे. कैकेयीचे बोलणे ऐकले मात्र आणि महाराजांच्या छातीत धस्त झाले. तो वयोवृद्ध राजा स्वतःला सावरीत असणार बसला. ते विचार करू लागले की कालच आपण संसदेत आणि ऋषीमंडळाच्या सभेत एकमताने रामाचा राज्याभिषेक ठरविला. हे सगळे ते कैकेयीला सांगतात आणि म्हणतात, तुला हे काय सुचले कैकेयी? तू असे करू नकोस. कैकेयी माता म्हणते, महाराज आपण रामाची शपथ घेऊन सांगितले आहे, विसरलात का? मी तुमच्याकडे हेच मागणार आहे. उद्याचा राज्याभिषेक माझ्या भरताचाच होणार, रामाचा कदापि होणार नाही. महाराज दशरथ कैकेयीला किती किती प्रकारे समजवतात. कैकेयी त्यांना विचारते, तुम्हाला असे का वाटते? बरं तुमचा मुलगा नाही का हो? रामाऐवजी तो सिंहासनावर बसला तर तुमचे काय बिघडणार? महाराज दशरथ तिला अयोध्येची परंपरा, मंत्रिमंडळाचा ठराव सारे सांगता, पण ती म्हणते, तुम्ही मला हे काही सांगू नका. तुम्ही हे वचन दिलेले आहे. सत्याची काय प्रतिष्ठा असते, रघुवंशात सत्याचे काय महत्व, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. शब्दांच्या पाशामध्ये अडकलेला तो राजा काय बोलणार? ह्या एका वरातच एक गोष्ट महाराजांच्या लक्षात आली की आता माझ्या जीवनाला असत्याचा कलंकर लागणार. एकतर सार्वजनिक जीवनातील असत्य किंवा वैयक्तिक जीवनातील असत्य ही समस्या सामान्य नाही, मोठी गंभीर आहे. कल्पना करा की आपल्या लोकसभेत एखादा ठराव एकमताने पारित झाला. दुसऱ्या दिवशी लोकसभेत पंतप्रधानांनी येऊन सांगितले की काल आपण जो ठराव पारित केला तो आपल्याला बदलावा लागेल, कारण माझ्या पत्नीने त्याबद्दल हरकत घेतली आहे. तर संसद सदस्य काय म्हणतील? संसद सदस्य म्हणतील की हा आमचा अपमान आहे. तुमच्या पत्नीचे महत्व तुमच्या घरात, तुमच्या पत्नीच्या सांगण्यावरून आम्ही ठरावात बदल करणार नाही. आता जर महाराज दशरथ कैकेयीचे म्हणणे ऐकतील तर सार्वजनिक जीवनातले असत्य त्यांच्या कपाळी लिहिले जाणार. आणि जर त्यांनी कैकेयीचे मान्य केले नाही तर वैयक्तिक जीवनात असत्याचा कलंक त्यांच्या कपाळी लागणार. आता ते असत्याच्या कलंकातून निष्ठू शकत नाहीत. फार मोठा दबाव त्यांच्या मनावर आला. ते वारंवार कैकेयीला सांगता, तू हे काय मागतेस ग? दुसरा वर मागणा. राम तुझा नाही का? तू रामावर किती प्रेम करते? आता कैकेयीने स्पष्ट सांगितले, महाराज माझा पहिला वर ऐकला, ही तुमची दशा झाली. मी जेव्हा दुसरा वर मागेल ते आमची तुमचे काय होणार हो? भयभीत दशरथ कैकेयी बघत राहता. महाराजांनी विचारण्यापूर्वीच तिने ताडकन आपला दुसरा वर सांगितला. काय सांगितला? नवपंचच वर्षांनी दंडकारण्य महाश्रिता शिराजीन धरो धीरो रामो भवतु तापसाः भरतो भजता मध्य यौवराज्यमक कंटकम. बघा आपण बघू आता त्याचा अर्थ काय ते. उद्या सायंकाळच्या आत वल्कले धारण करून रामाने वनवासी होऊन निघून जावे. 14 वर्ष दंडकारण्यात निवास करावा. हे ऐकले मात्र महाराज दशरथ खाली कोसळले हो. बघा डोळ्यासमोर प्रसंग आणा. कधी कधी आपल्या इकडे पण प्रसंग आपल्या कौटुंबिक कुटुंबात होऊ शकतो, असा नाही पण वेगळा. हा दुसरा वर मागितल्यावर महाराजांनी कैकेयीला सांगितले, मी तुझा पहिला वर मान्य करतो. मी सगळ्यांना समजावून सांगेन. सार्वजनिक जीवनात असत्याचा कलंक मी सहज करेन. पण कैकेयी, मी तुला विनंती करतो की तू माझ्या रामाला दूर पाठवू नकोस. अगर रामाने असा काय अपराध केला आहे तर ते तू मला सांग. किती किती प्रकारे महाराजांनी कैकेयीला विनंती करावी. त्याचे चक्क कैकेयीचे पाय धरले हो. आपले मस्तक तिच्या चरणावर ठेवले. दशरथाचे एकच म्हणणे आहे की राज्य मी भरताला देईल, पण आता तू रामाला माझ्यापासून दूर करू नकोस ग, दूर करू नको. काय अवस्था असेल बघा त्यावेळेस. डोळ्यापुढे चित्राणा. खरोखर आपलं मन सुद्धा कसं निस्तब्ध होऊन जाते. मी रामाशिवाय जगू शकणार नाही. महाराज एवढे विचारतात, कैकेयी तुला तुझे वैधव्य बघायचं आहे की काय ग? पण दुर्दैवाने कैकेयीवर कशाचाही परिणाम झाला नाही. महाराज वारंवार तिला सांगतात, कैकेयी
रामाच्या वियोगात मी जिवंत राहू शकणार नाही. तुला विधवा व्हावं लागेल. पण कैवर कुठलाही परिणाम झाला नाही. लोभ माणसाला किती आंधळे करू शकते याचे उदाहरण हे. कुसंगतीने बिघडलेली माणसे किती पतित होऊ शकतात याचे यापेक्षा वाईट उदाहरण मिळणार नाही. वृद्ध पती तिला सारखे समजावतो. मम वृद्धशे कैकेयी गंता मम वृद्धशे कैकेयी गंतश्य तपस्विनाः दीनं लालप्यमानस्य कारुण्यम कर्तुमहर्षी. अगं केकई, मी म्हातारा झालो, माझा अंतकाळ जवळ आला. मरता मरता माझ्यावर अशा प्रकारचा आघात करू नको ग. मला कलंकित मर नको. मी तुझी दया मागतो. माझी दया कर, माझ्यावर दया कर. बघा, नवरा सुद्धा बायकोला किती विनवणी करीत आहे. अयोध्येचा तो महान सम्राट आपल्या पत्नीपुढे तिचे पाय धरून रडतो, पण तिला दया माया नाही हो. कैकेयी जणू बधीर झाली. विकाराने माणसे बधीर होतात. कळून कळत नाही, ऐकून ऐकू येत नाही, डोळ्यासमोरचे दिसत नाही. विकार माणसाला असे अंध करतात. आता तिला राजमाता होण्याची ओढ लागली. ते एका हव्या सापाई आपल्यासमोर काय घडते तिला कळतच नाही. ज्याने आयुष्यभर आपले पालन केले तो आपला पती, ज्याच्या पुढे अयोध्येतील सगळी सेना, जगातले सगळे सम्राट नम्र होतात, तो आपली पती धाय मुकडून रट आहे. पण कैकेयीला गमन पस्तावा. उलटी महाराजांना म्हणते, भरते नात्मना चाहम शपेते मनुजाधीप यथा नान्येन तुष्यय मृते रामविवासाज्ञात. महाराज, मी सुद्धा भरताची शपथ घेऊन तुम्हाला असे सांगते, राम उन्हात गेल्याशिवाय मी जिवंत राहणार नाही. उद्या सायंकाळच्या आत रामाने अयोध्येचा त्याग केला पाहिजे. कैकेयीच्या कठोरतेचा पार राहिला नाही. रात्रभर महाराज दशरथ रडतात, बेशुद्ध पडतात. जागे झाले की पुन्हा कैकेयीची मंदरणी करतात, पण ते ऐकत ती नाही. कैकेयीची ईच्या मालात रामाचे आगमन आता आपण बघूया. पहाटेची वेळ. रोज लवकर उठणारे महाराज आज अजून बाहेर का आले नाही म्हणून सुमंत्राने चौकशी केली. कैकेयीने सुमंत्रांना येऊन सांगितले, सुमंत्रजी, महाराजांची प्रकृती आज बरी नाही, त्यामुळे तुम्ही रामाला इकडे जरा बोलून आणता का. सुमंत्र मुरब्बी मंत्री, त्यांच्या लक्षात आले नाही हो की जरूर दाळ में कुछ काला है क्या. आज राज्याभिषेकाचा दिवस. महाराज अजून उठलेले नाही. सापत्य माता सगळे वेगळेच सांगते आहे. जेव्हा अशा प्रकारची काही घटना घडते तेव्हा सगळे माणसे नियमावर बोट ठेवतात. आपल्या अंगावर काही यायला नको. सुमंत्राने चक्क सांगून टाकले, महाराणीजी, महाराजांनी मला आज्ञा केली तर मी रामांना बोलवायला जातो. महाराज दशरथांनी आतून सांगितले, सुमंत्रा जा, रामाला बोलाव. सुमंत्र लगेच निघाले. महाराज आपल्या ऐकात आहेत. सुमंत्राने जाऊन सांगितले, महाराजांचे स्वास्थ्य ठीक नाही, आपल्याला बोलवले आहे. बाबांचे स्वास्थ्य ठीक नाही ऐकताच भगवान रामचंद्र श्रीराम त्याच वस्त्रानिशी लगेच रथात बसतात, निघतात. मार्गामध्ये त्यांचे मित्र त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गोळा झालेला आहे. श्रीराम बधाय हो, श्रीराम बधाय हो. आज आपल्या प्रिय रामचंद्राचा राज्याभिषेक होणार म्हणून अयोध्येतील आनंदाला उधाण आले आहे. युवक प्रभूंचे अभिनंदन करतात. भगवान फार कोणाशी बोलता न बोलता रथ जोरात कैकेयी मातेच्या महाराजजवळ आणतात. महाराज प्रवेश करतात. भगवंताने पाहिले. आपण ज्यावेळेस ऐकतो ना त्यावेळेस जर आपल्या डोळ्यासमोर आपण दृश्य आणले तर आपल्या डोक्यातही पक्क बसतं आणि एक वेगळाच आनंद आपण अनुभवू शकतो. महाराज दशरथ खाली भूमीवर पडलेले. भगवान धावले. बाबा बाबा काय झाले असे प्रभूने विचारले. महाराज दशरथांनी रामचंद्राकडे पाहिले. त्यांच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहत होत्या. त्यांच्या मुखातून एकच शब्द पुन्हा पुन्हा निघतो, रामा मी अपराधी आहे, रामा मी पापी आहे. महाराज बेशुद्ध पडतात, बेशुद्ध होतात. इतक्यात कैकेयी माता त्या ठिकाणी येऊन पोहोचते. प्रभू उठतात, तिला प्रणाम करतात. प्रभू विचारतात, आई बाबांना काय झाले ग. कैकेयी माता सांगते, अरे काही नाही रे, अगदी साधी गोष्ट. पुष्कळ वर्षापासूनचे माझे 2 वर त्यांच्याकडे शिल्लक होते, ते मी काल त्यांच्याकडून मागून घेतले. त्याचा हा परिणाम तूच बघ. त्यांना इतके रागवायला नाराज व्हायला काय झालं रे. भगवान श्री रामचंद्र कैकेयी मातेला म्हणता, आई बाबांकडून तू काय मागितले मला ठाऊक नाही, पण त्याचा आघात बाबांच्यावर झाला असेल तर त्या गोष्टी पूर्ण करण्याचे दायित्व पूर्ण म्हणून माझ्यावर आहे, पुत्र म्हणून. आई त्या वराचा माझ्याशी काही संबंध असेल तर मी ते पूर्ण करीन, तू काळजी करू नकोस. इतक्यात महाराज दशरथ बेशुद्धीतून जागे होतात. नाही नाही असे ओरडतात. बाबा बाबा म्हणत
राम त्यांच्याजवळ जातात. नाही रामा, तू कोणाचे ऐकू नको असे महाराज दशरथ म्हणतात. प्रभूंनी विचारले, आई तू बाबांजवळ काय मागितलेस ते सांग. कैकेयी माता म्हणाली, काही नाही रे, आजचा राज्याभिषेक तुझा नव्हता, माझ्या भरताचा व्हावा. अगदी सोप्या साध्या शब्दात ती बोलते. बघा किती कावेबाज. प्रभू रामचंद्र म्हणता, आई तू हे तर माझ्या मनासारखे मागितले. मला सुद्धा पुन्हा पुन्हा असं वाटतं की अयोध्येच्या सिंहासनावर भरत बसावा, तोच शोभेत. कालपासून माझ्या जीवाची घालमेल होत होती. आम्ही चौघे बंधू सोबत जन्माला आलो, आमचे सगळे संस्कार सोबत झाले, आमची लग्न देखील सोबत झाली. मग राज्याभिषेक मला एकट्याला कशाला? माझ्यापेक्षा श्रीभरत त्यासाठी अधिक योग्य. ही गोष्ट अगदी साधी आणि ती झाली म्हणून समज. आता दुसरा वर काय सांग. कैकेयी माता म्हणते, आज सायंकाळच्या आत वल्कली नेसून तू या ठिकाणावर निघून जावे. 14 वर्षापर्यंत तपस्व्याच्या वेशात वनामध्ये राहावे. भगवान जेव्हा हे बोलतात ते अत्यंत व्याकुळ झालेले महाराज दशरथ प्रभूंच्याकडे बघत राहता. प्रभू दशरथांना विचारता, बाबा तुम्हाला माझा एवढा विश्वास नव्हता का? तुमच्या सत्याचे रक्षण करण्याकरता आयुष्याचा त्याग करावा लागला तरी तुम्ही करीन, पण आनंदात राहा, लवकर बरे व्हा. आता उठा बाबा. महाराज दशरथ बेशुद्ध होतात. भगवान श्रीराम निघून जातात. ते सुमंत्रांना बाबांना सांभाळायला सांगतात. कैकेयी आपल्या तयारीला लागते. त्या ठिकाणी एक विचित्र गोष्ट घडते. महाराज दशरथ सुमंत्राला म्हणतात, सुमंत्रा तू एक काम करतोस का? रामाजवळ माझा एक निरोप ताबडतोब पाठव. मला एक असा मार्ग सुचला की त्याद्वारे मी दिलेले वचन पूर्ण व्हावे. रामाचा राज्याभिषेक व्हावा. रामाला ताबडतोब मला तुरुंगात टाकायला सांग. युवराज पदावर त्याची घोषणा झाली असल्यामुळे आता त्याला काही अधिकार आहेत. त्याच्या अधिकारात ते मला तुरुंगात टाकू शकतो. मी तुरुंगात पडलो की कैकेयीला सांगू शकतो की तुरुंगात असल्यामुळे तुझी वचने पूर्ण करण्यास मी असमर्थ आहे. अशा तांत्रिक पद्धतीने या पेचावर बाहेर पडावे हे स्वतः महाराज दशरथांनी प्रभूंना सुचवले आहे. पण ते सांगत असताना महाराज दशरथ सुमंताला म्हणतात, सुमंत्रा असे नक्की करता येते, त्यातून मला जे हवे ते सगळे साधते. पण माझा राम इतका सज्जन आहे की तो हे करणार नाही, त्याच्या सोबत हे बसणार नाही. नेमकी हीच गोष्ट लक्ष्मणाने प्रभूंना सुचवली आहे. पण भगवंताला सत्याचे पालन धूर्तपणे करायचे नव्हते, तर प्रत्यक्ष करायचे होते. प्रभू कैकेयीच्या महालातून बाहेर पडले, कारण सायंकाळच्या आत त्यांना अयोध्या सोडणे भाग होते. यानंतरचा सगळा प्रसंग मोठा करुणोद्दत्त आहे. भगवान श्रीराम सर्वात पहिल्यांदा कौशल्य मातेच्या महालात जातात. कौशल्य मातेने उत्सुकतेने विचारले, केव्हा आहे रे राज्याभिषेकाचे विधान? भगवंताने सांगितले, आई अयोध्येच्या राज्यावर माझा राज्याभिषेक होणार नाही. बाबांनी मला वनाचे राज्य दिले आहे, मला वनवासात पाठवले असे रामने नाही सांगितले. याला उदारवाणी असे म्हणतात बरं का. घडलेला सगळा वृत्तांत प्रभूने थोडक्यात कौशल्य मातेला सांगितला. कौशल्य माता अकांत मानते. शेवटी ते मातेचे हृदय आहे. ती म्हणते, काही मातेची हीच मागणी असेल तर तुला वनात जायला हवे, पण मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार. या असल्या अयोध्येत मला आता राहायचे नाही. रामा आपण सोबतच जाऊ. या ठिकाणी प्रभूंनी आपल्या मातेला उपदेश केला. मीतम ददाती ही पिता, मीतम भ्राता, मीतम सुता. आई कुठल्याही स्त्रीच्या जीवनात अनेक नाती असतील, पण तिच्या पतीशिवाय मोठे नाते या जगात नाही. पती हेच तिचे सर्वस्व. तिने सर्वांची प्रेम करावे, सर्वांची सेवा करावी, पण पतीला अनुकूल तितकीच सेवा करावी. पिता, भाऊ, मुलगा हे सगळे श्रेष्ठ आहेत, पण या सगळ्यांचा क्रम पतीच्या पश्चात आहे. यातला कोणी पतीचा विरोधक नसेल तर त्या अवस्थेमध्ये स्त्रीने कधीही आपल्या पतीचा पक्ष सोडता कामा नये. त्यात आई बाबांना तुझी आज फार आवश्यकता आहे. तुला इकडेच राहिले पाहिजे. धर्माचे पालन करणे हे आपल्या जीवनाचे ब्रीद आहे. तेव्हा तू बाबांची काळजी घे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण बघूया लक्ष्मणाचा रामचंद्रांना सल्ला. जर श्रवण केलं असेल तर बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम.